बरोबर. आता आपण वर्तमान काळाविषयी माहिती ऐकलेली आहे. वर्तमान काळामध्ये क्रिया घडत आहे असं आपल्याला कळतं, म्हणून तो कोणता काळ झाला? वर्तमान काळ. बरोबर. आता भूतकाळ बघा. भूतकाळ म्हणजेच काय? पास्ट टेन्स. ह्याच्यामध्ये क्रिया घडून गेलेली आहे. एक तुम्ही वर्ड लक्षात ठेवायचं, भूतकाळ म्हणजे हिस्ट्री. बरोबर. आपल्याला घटना घडलेली आहे, कधी घडलेली आहे जेव्हा कळतं. बरोबर. किंवा ती घडून गेलेली आहे हे जेव्हा आपल्या सेंटेन्सवरून कळतं, क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला समजतं, तेव्हा ती कोणती झाली, तेव्हा तो काळ कोणता समजायचा? भूतकाळ. त्याची डेफिनेशन बघूया. जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडली आहे, ओके, किंवा घडून गेलेली आहे असं आपल्याला बोध होतो, तेव्हा त्या क्रियापदाचा तो भूतकाळ असतो. समजलं? ओके बॉईज? येस. आता ह्याच्यामध्ये काय होते बघा, की क्रिया जी आहे ती घडून गेलेली आहे, घडलेली आहे. बरोबर. आता बघा ह्याच्यामध्ये पहिल्या सेंटेन्समध्ये काय दिलेलं आहे बघा. गायीने चारा खाल्ला. तर गायी चारा खाऊन झालेला आहे, म्हणून ते काय झालं? भूतकाळचं रूप झालं. ते कोणतं रूप झालं? भूतकाळाचं झालं. नेक्स्ट काय बघा, सीमा घरी गेली. सीमा घरी गेलेली आहे. बरोबर. मग ते कोणतं सेंटेन्स झालं? भूतकाळामध्ये घडलेलं आहे. आणि थर्ड आहे, अकबरने अभ्यास केला नाही. काय सांगितलेलं आहे? अकबरने अभ्यास केला नाही, म्हणून ती कोणती घटना आहे? भूतकाळामध्ये घडलेली आहे, घडून गेलेली आहे. ओके. तर भूतकाळ म्हणजे काय? आपण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हिस्ट्री, आपल्याला हिस्ट्री कळते किंवा ही घटना घडलेली आहे. बरोबर. आता मी इकडे उदाहरण सांगते काही. मी शाळेत गेला नाही. मी शाळेत गेला किंवा मी आज शाळेत गेला नाही. मग कोणता झाला सेंटेन्स? भूतकाळामध्ये. मी शाळेत गेला नाही. ओके. म्हणजेच काय झाला? भूतकाळ झाला. मी आज जेवलो नाही. जेवणाची क्रिया झालीच नाहीये. बरोबर. समजलं? अजून आहे बघ. मी जेवण खाल्ले. मी जेवण खाल्ले. खात आहे का? जर मी सांगितलं खात आहे, मी जेवण खात आहे, तर ते काय झालं? वर्तमान काळामध्ये झालं. मी जेवण खाल्ले किंवा मी अभ्यास केला. अंडरस्टूड? मी गेलो, हे जर रूप आहे, हे कोणतं आहे? भूतकाळाचं आहे. सीमा घरी गेली. सीमा कोठे गेलेली आहे? घरी. ती ऑलरेडी काय आहे? घरी गेलेली आहे, म्हणून ते झालं भूतकाळाचं रूप झालं. ओके. गेली. आणि नेक्स्ट आहे, अकबरने अभ्यास केला नाही. केला नाही हे रूप जे आहे ते भूतकाळाचं आहे. त्याने अभ्यास केला का? करणार आहे का? नाहीये, म्हणून ते काय झालं? भूतकाळाचं रूप झालं. रिपीट आफ्टर मी बॉईज. जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रियापूर्वी घडली आहे असा बोध होतो, तेव्हा त्या क्रियापदाचा भूतकाळ असतो. उदाहरणार्थ बघायचे आहेत. गायीने चारा खाल्ला. कोणतं भूतकाळाचं रूप आहे? खाल्ला. व्हेरी गुड. सीमा घरी गेली. काय येईल बघा? येस, गेली. येस. नेक्स्ट, अकबरने अभ्यास केला नाही. बरोबर. हे काय झालं? ओके. समजलं? एकदा वाचा जरा बघ. रीड इन द माइंड भूतकाळाविषयी इन्फॉर्मेशन जी आहे दिलेली आहे ती जरा वाचायची आहे. रीड.
बरोबर. येस. आणि आता थर्ड आहे भविष्यकाळ. भविष्यकाळ म्हणजेच कोणता? फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्समध्ये काय आहे? क्रिया घडणार आहे. विल. आय विल बी गोईंग. अंडरस्टूड. विल येते त्याच्यामध्ये. डेफिनेशन बघूया. जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे घडेल असा आपल्याला बोध होतो तेव्हा त्या क्रियापदाचा तो भविष्यकाळ असतो. आपल्याला काय कळतं की क्रिया घडणार आहे. कधी माहिती नाही, परंतु ती घडणार आहे. बरोबर. मी शाळेत जाईन. बरोबर. येस. मी अभ्यास करीन. मी आई वडिलांचं ऐकीन, त्यांचा रिस्पेक्ट ठेवीन. ओके. तर जाईन, ठेवीन, करीन. तर हे काय झालं? भविष्यकाळ झाला. तो काळ कोणता झाला? भविष्यकाळ. उदाहरणार्थी बघा. उदाहरण बघा. तुषार अभ्यास करील. करणार आहे का? करत आहे का? केलेला आहे का? नाही तर करीन. तर क्रियापदाच्या रूपाने आपल्याला कळतं की तो काळ कोणता आहे. तर ही काय आहे? ही जी घटना आहे. ओके. अभ्यास करण्याची जी क्रिया आहे ती घडणार आहे, घडलेली नाही आहे आणि घडून गेलेली देखील नाही आहे. बरोबर. सो तुषार अभ्यास करील. तर करील काय झालं? भविष्यकाळाचं रूप झालं. बरोबर. नेक्स्ट बघा. आई कामावर जाईल. आई कामावर गेलेली आहे का? तर ती जाणार आहे. उद्या जाईल, परवा जाईल. ओके. तर काय झालं? टुमॉरो शी विल बी गोईंग. टुमॉरो मम्मा विल बी गोईंग समवेअर एल्स. ओके. सो ह्याच्यामध्ये काय झालं? आई कामावर जाईल. तर जाईल हे जे आहे वर्ड आहे तो काय आहे? आपल्याला भविष्यकाळ दाखवितो किंवा दर्शवितो. आणि नेक्स्ट मी जेवण तयार करीन. कधी माहिती नाही. सो करीन जे आहे ते काय आहे? भविष्यकाळाचं रूप आहे. आता समजलं तुम्हाला? भविष्यकाळ जेव्हा, रिपीट आफ्टर मी बॉईज, जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे घडेल असा बोध होतो तेव्हा त्या क्रियापदाचा भविष्यकाळ असतो. ओके. समजलं? त्याच्यामध्ये काय आहे? क्रिया घडणार आहे. कधी ते तुम्हाला माहिती नाही. क्रियापदाच्या रूपावरून तुम्हाला समजतं क्रिया काय आहे? घडणार आहे. सेंटेन्स बघा. रिपीट आफ्टर मी बॉईज. तुषार अभ्यास करील. कोणताही भविष्यकाळाचं रूप? करील. बरोबर. इकडे तुम्हाला येईल की काळ ओळखा असा प्रश्न येईल. सेकंड. आई कामावर जाईल. येस. कोणताही भविष्यकाळाचं रूप? जाईल. म्हणजे तो कोणता काळ आहे? भविष्यकाळ. मी जेवण तयार करीन. येस. तयार करीन. भविष्यकाळ. बरोबर. कोणतं रूप आहे? भविष्यकाळाचं रूप आहे. समजलं तुम्हाला आता? येस. तर आज आपण काय काय बघितलं? प्रथम आपण बघितलं विशेषण. विशेषण म्हणजेच काय? नामाबद्दल अधिक माहिती जो सांगतो आपल्याला ते काय झालं? विशेषण झालं. विशेषणाचे प्रकार आपण बघितले. बरोबर. गुणवाचक आणि किंवा गुणविशेषण आणि संख्या विशेषण. गुणविशेषण मध्ये आपल्याला नामाबद्दल काय कळतात? विशेष माहिती कळते. ओके. गुण कळतात, त्याचा रंग कळतो, रूप कळते, चव कळते. ते झालं गुणविशेषण. बरोबर. आंबा गोड आहे. आंबा कसा आहे? गोड. मग गोड काय झालं? गुणविशेषण. समजलं? सेकंड बघितलं आपण संख्या विशेषण. संख्या विशेषणामध्ये आपल्याला नंबर्स कळतो, संख्या दर्शविली जाते. बरोबर. वर्गामध्ये 10 विद्यार्थी बसलेले आहेत. सो 10 जो नंबर आहे. ओके. 10 हे काय झालं? संख्या विशेषण झालं. कळलं तुम्हाला? येस. नेक्स्ट आपण बघितलं क्रियापद बघितलं. बरोबर. क्रियापद हे काय होतं? वाक्याच्या शेवटी येतं. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? क्रियापद असे म्हणतात. समजले? येस. क्रियापद काय येतं? शेवटी येतं. मी घरी गेलो. तर गेलो जे हे आहे ते काय झालं? क्रियापद झालं. तुम्हाला काय येतं? क्रियापद ओळखा किंवा क्रियापद. ओके. प्रश्नवाचा येईल. बरोबर. क्रियापद दिलेल्या खालील दिलेल्या वाक्यातील क्रियापद ओळखा. बरोबर. मी अभ्यास करतो. मग काय येईल? क्रियापद करतो. समजलं? आणि नेक्स्ट आता आपण बघितलं क्रियापदानंतर काळ. बरोबर. काळ म्हणजे टेन्स. काळाचे किती प्रकार आहेत मुलांनो? 3 आहेत. बरोबर. वर्तमान काळ,
भूतकाळ आणि भविष्यकाळ. वर्तमान काळ म्हणजे काय? प्रेझेंट टेन्स, जे आता घडत आहे. मी वाचतो, मी लिहिते, मी नाचत आहे, तो टी व्ही बघत आहे किंवा तो गात आहे. ओके, प्लेइंग, सिंगिंग, डान्सिंग. तर ही आहे वर्तमान काळाची रूपं आहे. ती कोणती क्रिया घडलेली आहे? वर्तमानात घडत आहे, म्हणून तो वर्तमान काळ झाला. नेक्स्ट आहे भूतकाळ. भूतकाळमध्ये काय आहे? क्रिया होऊन गेलेली आहे, घडलेली आहे. बरोबर, गाईने चारा खाल्ला. बरोबर, मी अभ्यास केला, मी आंबा खाल्ला, मी आंबा खाल्ला. ही जी उदाहरणं आहेत ती कशामध्ये येतात? भूतकाळामध्ये येतात. बरोबर, घडून गेलेली आहे. आणि शेवटी आहे भविष्यकाळ. भविष्यकाळामध्ये काय आहे? क्रिया घडणार आहे. क्रिया काय घडणार आहे? घडणार आहे आपल्याला कळतं. बरोबर, मी अभ्यास करीन, मी जेवायला जाईन. बरोबर, मी शाळेमध्ये जाईन, मी माझ्या मामाकडे जाईन. तर ही जी उदाहरणं आहेत ती काय आहेत? भविष्यकाळाची आहेत. समजलं तुम्हाला मुलांनो? येस, नोट्स तुम्हाला दिल्या जातील, काही लिहायचं नाही आहे, ते सगळं लक्षात ठेवायचं आहे. घरी पुन्हा हा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे. अंडरस्टूड बॉयज? थँक्यू. हॅव अ नाईस डे.